नमस्कार, हरिओम अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत आहे। आता आपण प्रॉब्लेम सेट 2 मधले क्वेश्चन 3 पासून पुढचे क्वेश्चन बघायचे आहेत। फर्स्ट 2 क्वेश्चन आपण फर्स्ट पार्ट मध्ये बघितलेले आहेत। आता आपण क्वेश्चन 3 पासून पुढे स्टार्ट करायचे आहे। ओके, व्हॉट इज द थर्ड क्वेश्चन? इन ट्रायंगल RST, angle S is equals to 90 degree, angle T is equals to 30 degree, RT is equals to 12 centimeter, then find RS and ST. ओके, पहिले तर आपण इथे आपला RST ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया। मी RST ड्रॉ करून घेते। ओके, S अँगल 90 डिग्री म्हणजे S इथे येईल RT। ओके, त्याच्यानंतर S अँगल आपल्याला 90 डिग्री दिलेला आहे। अजून एक आपल्याला अँगल दिलेला आहे T अँगल इज 30 डिग्री। ओके, आणि आपल्याला RT इज इक्वल्स टू 12 दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपण RS आणि ST आपल्याला फाइंड आउट करायचंय। जर आपण हे बघू तर इथे जर आपण थर्ड मेजरमेंट फाइंड आउट केलं तर हा 30 60 90 चा ट्रायंगल होऊ शकतो आणि ती प्रॉपर्टी यूज करून आपण RS आणि ST फाइंड आउट करू शकतो। सोल्युशन मध्ये बघूया। इन ट्रायंगल RST, angle RST प्लस मी इथे लिहिते अँगल S इज इक्वल्स टू 90 डिग्री, angle T is equals to 30 degree. Okay, therefore RST plus angle STR plus angle TRS is equals to 180. Okay, हे काय येईल बघा? angle sum of triangle. ट्रायंगलची अँगल सम 180 आहे। ओके, त्यापैकी आपल्याला RST म्हणजे S अँगल माहित आहे 90 डिग्री आहे, प्लस T अँगल माहित आहे 30 डिग्री आहे, प्लस अँगल TRS इज इक्वल्स टू 180। ओके, 90 प्लस 30 इज 120 प्लस अँगल TRS इज इक्वल्स टू 180। ओके, देयरफॉर अँगल TRS इज इक्वल्स टू 180 minus 120 is equals to 60 degree. Okay, therefore angle TRS means angle R is equals to 60 degree. Okay, therefore triangle RST is 30 60 90 triangle, 30 60 90 triangle. ओके, मग आता आपल्याला 30 60 90 ट्रायंगल भेटलेला आहे, तर RS आणि ST फाइंड आउट करू शकतो। देयरफॉर बाय 30 60 90 प्रॉपर्टी, 30 60 90 प्रॉपर्टी काय लिहू शकतो बघा आपण या प्रॉपर्टी वरून? RS फर्स्ट आपण शो करूया। RS इज इक्वल्स टू, RS इज अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री, RS इज हाफ ऑफ RT। ओके, याच्यामध्ये लिहूया अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री। आता आपल्याला RT दिलेला आहे, व्हॅल्यू पुट अप करूया 1/2 इंटू 12 म्हणजेच काय येणार आहे बघा? देयरफॉर RS इज इक्वल्स टू 6। आता सेम आपण ST फाइंड आउट करूया। नाउ ST is equals to √3 divided by 2 into RT, कारण ही काय आहे बघा? अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री आणि 60 डिग्रीची अपोजिट साइड ही हायपोटेनसच्या √3/2 असते। व्हॅल्यू पुट अप करूया √3/2 into 12 म्हणजेच काय येईल? 2 1 जा 2, 2 6 जा 12 and ST is equals to 6√3. Okay, 6√3. Now इथं मी आपल्याला therefore find out काय करायला सांगितलंय? RS is equals to 6 centimeter and ST is equals to 6√3 centimeter. ओके, काय केलेलं आहे बघा?
REST ट्रायंगल दिलेला आहे, त्याच्यामध्ये 2 मेजर दिलेले आहेत. थर्ड मेजर आपण ट्रायंगलच्या अँगल समोरून काढलेला आहे. मग तो 30-60-90 चा ट्रायंगल आला. जर 30-60-90 चा ट्रायंगल आला तर तिथे आपण 30-60-90 ची प्रॉपर्टी यूज करू शकतो. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोटेनस अँड अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री इज √3/2 ऑफ हायपोटेनस. त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप करून आपण RES आणि ST ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. फोर्थ क्वेश्चन इज find the diagonal of a rectangle whose length is 16 cm and area is 192 square centimeter. ओके, एका डायगोनलचा आपल्याला एरिया आणि लेंथ दिलेली आहे आणि त्याचा डायगोनल फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर आता इथं काय करायला हवं बघा, मी पहिला रेक्टँगल ड्रॉ करते. रेक्टँगल इथं मी ड्रॉ करते. ओके, हियर PQRS is a rectangle. Okay, and PR is the diagonal of rectangle. त्याचा डायगोनल येईल. ओके, सोल्युशन मध्ये बघा, लेट PQRS is a rectangle. Is a rectangle. ओके, त्याचबरोबर आपल्याला लेंथ दिलेली आहे. therefore QR is equals to 16 centimeter and area of PQRS is equals to 192 square centimeter. ओके, आता आपल्याला रेक्टँगलचा एरिया माहित आहे. नाउ वी नो area of rectangle PQRS is equals to L into B. लेंथ इंटू ब्रेड देणार आहे. लेंथ आपल्याला दिलेली आहे 16 इंटू B. ओके, आणि एरिया ऑफ PQRS दिलेला आहे 192. ओके, हा 16 आता इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल. 192 डिवाइडेड बाय 16 इज इक्वल्स टू B. म्हणजेच काय येईल बघा, 16 1 जा 69, 16 2 जा 32 इज इक्वल्स टू B. therefore ब्रेड is equals to PQ is equals to 12 centimeter. ओके, तर लेंथ आणि ब्रेड तर आपल्याला मिळालेली आहे. ओके, नाउ कन्सिडर इन ट्रायंगल PQR. PQR जर ट्रायंगल कन्सिडर केला तर Q इज अ अँगल ऑफ रेक्टँगल आणि रेक्टँगलचा अँगल हा 90 डिग्री असतो. therefore अँगल इन ट्रायंगल PQR, अँगल PQR is equals to 90 degree. Okay, this is the angle of rectangle. therefore by Pythagoras theorem, इथं आपण Pythagoras theorem यूज करूया. by Pythagoras theorem काय येईल बघा, Pythagoras theorem यूज केला तर तिथं PR square is equals to PQ square plus QR square. ओके, म्हणजेच काय येणार आहे बघा, therefore PR square is equals to PQ ची व्हॅल्यू पुटअप करूया. PQ इज नथिंग बट 12 स्क्वेअर प्लस QR इज 16. ओके, 12 स्क्वेअर इज 144 प्लस 16 स्क्वेअर इज 256. 144 प्लस 256 इज 0034. ओके, म्हणजेच काय येईल बघा, PR स्क्वेअर इज इक्वल्स टू 400 येईल. therefore PR इज इक्वल्स टू √400. रूट घेते दोन्ही साइडचं, म्हणजेच काय येईल बघा, therefore PR इज इक्वल्स टू 400 चं रूट काय येणार आहे बघा, 20 येईल. ओके, PR इज इक्वल्स टू 20 सेंटीमीटर येणार आहे. ओके, therefore what is the PR? diagonal of rectangle. therefore diagonal of rectangle is 20 सेंटीमीटर. ओके, काय केलेलं आहे बघा, रेक्टँगल दिलेला आहे. रेक्टँगलचे अँगल 90 डिग्री असतात हे आपल्याला माहित आहे. तर इथं त्याच्या एरियावरून आपण ब्रेड फाइंड आउट केली. फॉर्म्युला माहित आहे L into B. व्हॅल्यू पुटअप करून ब्रेड फाइंड आउट केली. नंतर तो ट्रायंगल 90 डिग्री आला म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आला, तर तिथे आपण पायथागोरस थेरम यूज केलेला आहे. आणि पायथागोरस थेरम यूज करून आपण PR म्हणजेच डायगोनल ऑफ रेक्टँगल फाइंड आउट केलेला आहे, विच इज नथिंग बट 20 सेंटीमीटर.
Next is question number 5. Find the length of the side and perimeter of an equilateral triangle whose height is √3 cm. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे आणि त्याची आपल्याला साइड आणि पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. हाईट आपल्याला दिलेली आहे. पहिला तर मी इथे इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करते. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय येतं बघा, 3 साइड्स इक्वल असतात, त्याचबरोबर 3 अँगल्स त्याचे 60 डिग्री असतात आणि ही ते जर मी त्याची हाईट ड्रॉ केली तर काय येईल बघा, एबीसी हा जर मी ट्रायंगल कन्सिडर केला तर एडी ही त्याची हाईट येणार आहे. हाईट आपल्याला √3 दिलेली आहे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. ट्रायंगल ट्रायंगल ABC is an equilateral triangle. Is an equilateral triangle. Equilateral triangle. Okay, now therefore AB is equals to BC is equals to AC and angle A is equals to angle B is equals to angle C is equals to 60 degree. इक्विलॅटरल आहेत म्हणल्यावर अँगल प्रत्येक अँगल 60 डिग्री येणार आहे. नाउ AD is the height. Okay, therefore here I can consider triangle ADB. Okay, now consider ट्रायंगल ADB. ADB ट्रायंगल कन्सिडर करूया. त्याच्यामध्ये काय येईल बघा, कन्सिडर ट्रायंगल ADB. इन ट्रायंगल ADB अँगल ADB इज इक्वल्स टू 90 डिग्री. ओके, ती हाईट आहे त्याच्यामुळे इथं 90 डिग्री आला. त्याचबरोबर अँगल ABD इज इक्वल्स टू 60 डिग्री दिलेला आहे आपल्याला. आता आपण काय लिहू शकतो बघा, इन ट्रायंगल ADB अँगल ADB प्लस अँगल ABD प्लस अँगल BAD इज इक्वल्स टू 180. ओके, अँगल ADB प्लस ABD प्लस BAD इज इक्वल्स टू 180. अँगल सम प्रॉपर्टी, अँगल सम ऑफ ट्रायंगल इज 180. ओके, मग आपल्याला ADB माहित आहे 90 डिग्री आहे, त्याचबरोबर आपल्याला ABD सुद्धा माहित आहे 60 डिग्री आहे, तर आपण BAD फाइंड आउट करू शकतो. ओके, विच इज इक्वल्स टू 180. मग हा काय येईल बघा, 90 प्लस 60 इज 150 प्लस अँगल BAD इज इक्वल्स टू 180. आता हा 150 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होईल. देअरफॉर अँगल BAD इज इक्वल्स टू 180 मायनस 150. ओके, देअरफॉर अँगल BAD इज इक्वल्स टू 30 डिग्री. मग जर तो 30 डिग्री असेल, देअरफॉर ट्रायंगल ADB इज 30 60 90 ट्रायंगल. मग जर हा 30 60 90 ट्रायंगल असेल, देअरफॉर बाय 30 60 90 प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टी आपण यूज करूया. 30 60 90 ची प्रॉपर्टी यूज केल्यावर काय येईल बघा, आपल्याला AB फाइंड आउट करायचे आहे. AD इज हाफ ऑफ AB. 90 डिग्री अँगल D आहे, त्याच्यामुळे त्याची अपोजिट साइड AB असणार आहे. म्हणजेच काय येईल बघा, AD इज हाफ ऑफ, हाफ नाही येणार, √3/2 येईल ऑफ AB. ओके, AD ही आपली B अँगल 60 डिग्री आहे. B अँगलची अपोजिट साइड AD आहे आणि D अँगलची अपोजिट साइड AB आहे. D अँगल 90 डिग्री आहे, 90 डिग्रीची अपोजिट साइड म्हणजे AB हायपोटेनस येणार आहे, तर 60 डिग्रीची अपोजिट साइड AD येईल. म्हणजेच काय येईल बघा, 60 डिग्रीची अपोजिट साइड ही हायपोटेनसच्या √3/2 असते. मग याच्यामध्ये आपल्याला AD दिलेली आहे आणि AB फाइंड आउट करायचं आहे. AD काय आहे बघा, √3 आहे, म्हणजे 30 डिग्रीची अपोजिट साइड √3 आहे, इज इक्वल्स टू √3/2 AB. ओके, आता आपण काय करूया बघा,
हा जो इथं √3/2 इथं मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल. मग आता फ्रॅक्शनचं डिवायडेशन, देअरफॉर AB इज इक्वल्स टू, मी इंटरचेंज करून लिहिते, हा जो √3/2 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल, म्हणजेच काय होईल, √3 डिवायडेड बाय √3/2. ओके. मग जर फ्रॅक्शनचं डिवायडेशन असेल एखाद्या नंबरला तर ते काय असतं, मल्टिप्लिकेशन ऑफ रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन. म्हणजेच काय येईल बघा, AB इज इक्वल्स टू √3 इंटू मल्टिप्लिकेशन ऑफ दिस. ह्याचं रेसिप्रोकल काय येईल बघा, √3/2 चा रेसिप्रोकल म्हणजे उलट येणार आहे, न्यूमरेटर डिनॉमिनेटरने आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटरने रिप्लेस होईल. रेसिप्रोकल काय येईल, 2√2/√3 येणार आहे. ओके. मग 2/√3 आला तर √3 गेट कॅन्सल्ड, देअरफॉर AB इज इक्वल्स टू 2. ओके. मग आता AB इज इक्वल्स टू जर 2 सेंटीमीटर आला तर आपण काय फाइंड आउट करू शकतो बघा, साइड आली, AB ही साइड ऑफ ट्रायंगल आहे, देअरफॉर पेरिमीटर. नाउ पेरिमीटर ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू 3 इंटू साइड. साइड आपल्याला आलेली आहे, 3 इंटू साइड 2 आहे, म्हणजेच काय येईल, 6 सेंटीमीटर. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल, पेरिमीटर ऑफ ट्रायंगल. ओके. काय आलेले आहे बघा, 6 आलेले आहे. देअरफॉर साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल, साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल is 2 centimeter and perimeter is 6 centimeter. ओके. काय केलेलं आहे बघा, इक्विलॅटरल ट्रायंगल दिला आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे 3 साइड्स इक्वल असतात, 3 अँगल इक्वल असतात. मग मी इथं त्याच्या हाईट वरून ADB ट्रायंगल कन्सिडर केला, त्याच्यामध्ये आपण A अँगल फाइंड आउट केला जो की 30 डिग्री आला. म्हणजेच ADB हा 30, 60, 90 ट्रायंगल आला. तिथं 30, 60, 90 ची प्रॉपर्टी आपण केली तर यूज केल्यानंतर काय होईल बघा, 60 डिग्रीचा अपोजिट साइड जी आहे AD ती काय असते, हायपोटेनसच्या √3/2 असणार आहे आणि हायपोटेनस इथं AB आहे. इथं जो आहे हा √3/2 इथं AB ला मल्टिप्लाय आहे, म्हणजे इकडं आल्यावर LHS ला डिवाइड होईल. मल्टिप्लिकेशन जे फ्रॅक्शन डिवाइड होणार आहे तेव्हा त्याचं काय असतं बघा, रेसिप्रोकलचं मल्टिप्लिकेशन असतं. म्हणजेच हे काय, √3 into 2/√3, √3 गेट कॅन्सल्ड अँड AB इज इक्वल्स टू 2 सेंटीमीटर. आपण साइड फाइंड आउट केलेली आहे, तिन्ही साइड इक्वल आहेत. AB इज इक्वल्स टू BC इज इक्वल्स टू AC. नाउ वी नो दॅट द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 3 इंटू साइड. त्याच्यामध्ये 3 इंटू साइड आपली 2 आलेली आहे, व्हॅल्यू पुटअप केली आणि आपण पेरिमीटर फाइंड आउट केलेली आहे. देअरफॉर द साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इज 2 सेंटीमीटर अँड पेरिमीटर इज 6 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 6 इज, in triangle ABC, segment AP is a median. If BC is equals to 18, AB square plus AC square is equals to 260. Find AP. Okay. पहिलं तर आपण ABC ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया. ओके. दिस इज ABC. AP इज अ मीडियन, म्हणजेच काय असेल बघा, AP ही मीडियन आली तर P इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट BC. BC आपल्याला दिलेला आहे 18. ओके. तर सोल्युशन मध्ये बघूया. इन ट्रायंगल ABC, AP is a median. AP is a median. Okay. Therefore, P is the midpoint of BC. Therefore, P is midpoint of segment BC. P हा जर midpoint असेल तर काय येईल बघा, therefore BP is equals to PC is equals to half of BC येईल. म्हणजे BP आणि PC हे BC च्या हाफ असणार आहेत. BC आपल्याला दिलेले आहे, इट इज इक्वल्स टू 118. ओके. म्हणजे 1/2 इंटू 18 म्हणजेच काय येईल बघा, देअरफॉर BP इज इक्वल्स टू PC इज इक्वल्स टू 9. ओके. आता काय करू शकतो बघा आपण, नाउ अगेन इन ट्रायंगल ABC, AP is a median. Therefore, by
अपोलोनियस थेरम काय येणार आहे बघा या ट्रायंगल मध्ये, ज्या साइडवर मीडियन आहे त्या दोन साइड, ती साइड सोडून रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन म्हणजेच काय येईल, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स मीडियन स्क्वेअर प्लस 2 टाइम्स वन ऑफ दिस साइड म्हणजेच काय येईल, मी इथं 2 टाइम्स BP स्क्वेअर घेते. ओके, आता AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे 260 इज इक्वल्स टू 2 टाइम्स AP स्क्वेअर ऍज इट इज राहील into plus 2 into BP is 9, 2 into 9 square. ओके, म्हणजेच काय येईल बघा, 260 is equals to 2 times AP square plus 2 into 9 square is 81. मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 260 is equals to 2 into AP square plus 2 into 1 is 2, 2 into 8 is 60. ओके, आता काय होईल बघा, हा 162 इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल आणि 2AP स्क्वेअर ऍज इट इज राहील. मग मी फक्त साइड इंटरचेंज करून घेते. देअरफॉर 2AP स्क्वेअर इज इक्वल्स टू 260 मायनस 162. हा 162 इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस झालेला आहे आणि मी साइड फक्त इंटरचेंज केलेली आहे. नाउ 2 टाइम्स AP स्क्वेअर इज इक्वल्स टू 160 मायनस 260 मायनस 162 is 98. Okay, therefore AP square is equals to, हा इथे 2 मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होईल, 98 divided by 2. therefore AP square is equals to 49. AP स्क्वेअर जर 49 येत असेल तर AP is equals to काय येईल बघा, रूट ऑफ 49. रूट ऑफ 49 काय होईल, AP is equals to 7. ओके, तिथे काय स्केल दिलेलं नाही त्याच्यामुळे AP 7 राहील. ओके, काय केलेलं आहे बघा, ट्रायंगल मध्ये AP ही मीडियन आहे, म्हणजेच P हा BC चा मिड पॉइंट असणार आहे. जर P हा मिड पॉइंट असेल तर BP is equals to PC is equals to हाफ ऑफ BC येईल. त्याच्यावरून आपण BP आणि PC फाइंड आउट केलेला आहे. तिथं आपण मग आता अपोलोनियस थेरम यूज करू शकतो. अपोलोनियस तुम्हाला थेरम माहित आहे, ज्या साइडवर मीडियन आहे ती साइड सोडून द्यायची, रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन इज इक्वल्स टू 2 टाइम्स मीडियन स्क्वेअर प्लस 2 टाइम्स वन ऑफ दीज साइड्स. ओके, मग आपण कुठलीही घेऊ शकतो किंवा इथं BP इज इक्वल्स टू PC आहे त्याच्यामुळे BP आणि PC तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही घेऊ शकता. व्हॅल्यू पुटअप केलेले आहेत, इथे फक्त मी साइड इंटरचेंज केलेले आहेत. व्हॅल्यू पुटअप करून आपण AP म्हणजेच मीडियन ऑफ ट्रायंगल ABC फाइंड आउट केलेली आहे. 7th question, triangle ABC is an equilateral triangle. Point P is on base BC such that PC is equals to 1/3 BC. If AB is equals to 6, find AP. ओके, आपल्याला AP फाइंड आउट करायचं आहे. फर्स्टली मी फिगर ड्रॉ करून घेते. फिगर मध्ये काय येईल बघा, ABC हा ट्रायंगल आपण ड्रॉ करून घेऊया. ABC. ओके, BC वर P हा पॉइंट इथे आहे, तो की कसा आहे बघा, PC is equals to 1/3 ऑफ BC. P हा पॉइंट बेस BC वर आहे. ओके, त्याच्यासाठी इथे आपण एक स्मॉल कन्स्ट्रक्शन करूया की A या पॉइंट वरून BC वर एक हाईट ड्रॉ करूया. ओके, म्हणजेच काय येईल बघा, AM ही जर मी हाईट ड्रॉ केली. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. कन्स्ट्रक्शन पहिला आपण घेऊया. इथं ड्रॉ हाईट AM सच दॅट, कशी आली पाहिजे बघा ती, B'(M'(C) म्हणजे M हा पॉइंट B आणि C च्या बिटवीन असेल. ओके, नाउ triangle ABC is an equilateral triangle. Is an equilateral triangle. तो जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर आपण काय म्हणू शकतो बघा, AB इज इक्वल्स टू BC इज इक्वल्स टू AC इज इक्वल्स टू आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेला आहे. अँड अँगल A is equals to angle B is equals to angle C is equals to
60 degree. Okay, now here I can consider triangle AMC. Okay, now in a triangle AMC, AMC या ट्रायंगल मध्ये बघा अँगल AMC प्लस अँगल MCA प्लस अँगल CAM इज इक्वल्स टू 180 येणार आहे. हे काय आहे बघा अँगल सम ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलचे अँगल सम इथे आपण यूज केलेले आहे. काय येईल बघा मी ट्रायंगल कोणता कन्सिडर केलेला आहे AMC हा ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे. त्याच्यामध्ये AMC प्लस MCA प्लस CAM इज इक्वल्स टू 180. त्यापैकी आपल्याला अँगल AMC माहित आहे हाईट आहे म्हणजे तो 90 डिग्री येईल. 90 डिग्री प्लस C अँगल आपल्याला माहित आहे इक्विलॅटरल ट्रायंगलचा आहे तो 60 डिग्री प्लस अँगल CAM इज इक्वल्स टू 180. ओके 90 प्लस 60 इज 150 प्लस अँगल CAM इज इक्वल्स टू 180. पुन्हा हा 150 इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस होईल. देअरफॉर अँगल CAM इज इक्वल्स टू 180 मायनस 150 इज इक्वल्स टू 30 डिग्री. ओके मग जर A अँगल 30 आला देअरफॉर ट्रायंगल AMC इज 30 60 90 ट्रायंगल. ओके हा 30 60 90 ट्रायंगल आला. आता हा जर 30 60 90 ट्रायंगल आला तर इथे आपण 30 60 90 ची प्रॉपर्टी यूज करू शकतो. ओके देअरफॉर बाय 30 60 90 प्रॉपर्टी 30 60 90 प्रॉपर्टी काय येईल बघा या ट्रायंगल मध्ये काय येणार आहे AMC हा ट्रायंगल आहे MC हे हायपोटेनस येईल. AM इज इक्वल्स टू AM काय येईल बघा अपोजिट साइड ऑफ C. अपोजिट साइड ऑफ C इज नथिंग बट 60 डिग्री अँड A इज 30 डिग्री. ओके म्हणजे आपण इथे काय लिहू शकतो AM इज इक्वल्स टू √3/2 ऑफ AC. ओके ही काय आहे अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री. ओके मग त्यापैकी आपल्याला AC माहित आहे. AC काय आहे बघा AB इज इक्वल्स टू BC इज इक्वल्स टू AC इज 6 म्हणजेच काय येईल √3/2 इंटू 6. ओके 2 इंटू 2 2 3 जा 6. ओके म्हणजे सॉरी 2 1 जा 2 2 3 जा 6. देअरफॉर AM इज इक्वल्स टू 3√3. ओके सेंटीमीटर 3√3 सेंटीमीटर येईल. AM फाइंड आउट केलेले आहे त्याचबरोबर आपण MC फाइंड आउट करू शकतो. नाउ MC इज इक्वल्स टू हाफ ऑफ AC कारण ही काय आहे बघा अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री. ओके म्हणजेच काय येईल बघा MC इज इक्वल्स टू हाफ ऑफ AC आपला 6 आहे. ओके म्हणजे काय येणार आहे बघा आता देअरफॉर MC इज इक्वल्स टू 2 1 जा 2 2 3 जा 6 म्हणजेच काय येईल MC इज 3 सेंटीमीटर. आता आपण अजून एक काढू शकतो MP सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो कारण आपल्याला MC माहित आहे PC इज 1/3 ऑफ BC. नाउ PC इज इक्वल्स टू 1/3 ऑफ BC हे गिवन आहे. ओके BC आपल्याला माहित आहे BC आपला किती आहे बघा 6 आहे. देअरफॉर PC इज इक्वल्स टू 1/3 इंटू 6 विच इज इक्वल्स टू 2 सेंटीमीटर. ओके PC 2 आला. नाउ MP प्लस PC इज इक्वल्स टू MC कारण काय आहे बघा M-P-C. ओके हे तिन्ही लाईन तीन जे पॉइंट आहेत ते कोलिनियर आहेत म्हणजे MP प्लस PC केलं तर आपल्याला MC मिळू शकतं. मग आपल्याला MP माहित नाहीये MP आपण ऍज इट इज ठेवूया प्लस PC आपल्याकडे आहे 2 आणि MC किती आहे बघा 3 आहे. देअरफॉर MP इज इक्वल्स टू 3 - 2 इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर.
ओके, हा 2 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होईल. MP इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर. नाउ वी कॅन कन्सिडर ट्रायंगल AMP. नाउ इन ट्रायंगल AMP या ट्रायंगल मध्ये आपण काय म्हणू शकतो बघा, अँगल AMP इज 90 डिग्री. यम अँगल 90 डिग्री आहे म्हणजे AMP 90 डिग्री आला. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, इथं आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. बाय पायथागोरस थेरम काय येणार आहे बघा, AP स्क्वेअर इज इक्वल्स टू AM स्क्वेअर प्लस MP स्क्वेअर. आपल्याला AM माहित आहे, AM किती आहे बघा आपला आलेला 3√3, म्हणजेच काय येईल 3√3 स्क्वेअर प्लस MP इज 1, म्हणजेच काय येईल 3√3 स्क्वेअर काय येईल बघा, 3 स्क्वेअर इज 9 इंटू √3 स्क्वेअर इज 3 प्लस 1. ओके, म्हणजेच काय येईल 27 प्लस 1, 27 प्लस 1 इज 28, म्हणजेच AP स्क्वेअर काय येईल बघा 28 येईल. AP स्क्वेअर 28 आला तर AP काय येणार आहे √28. √28 म्हणजेच काय येणार आहे बघा, आता 28 चे असे दोन फॅक्टर चूज करायचे ज्याच्यामध्ये एक परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे. देअरफॉर AP इज इक्वल्स टू √7 इंटू 4. यापैकी आपण 4 चं रूट घेऊ शकतो, म्हणजेच काय येईल बघा, देअरफॉर AP इज इक्वल्स टू 2√7. देअरफॉर AP इज इक्वल्स टू 2√7 सेंटीमीटर. AP फक्त फाइंड आउट करायला सांगितलेला आहे, तो आपण फाइंड आउट केलेला आहे. AP इज इक्वल्स टू 2√7. ओके, काय काय केलेलं आहे बघा, इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे म्हणजे 3 साइड इक्वल, 3 अँगल इक्वल. त्याचबरोबर आपल्याला AP दिलेला आहे, AP फाइंड आउट करायचा आहे आणि सांगितले PC इज इक्वल्स टू 1/3 ऑफ BC. साइड दिलेली आहे 6 सेंटीमीटर. त्याच्यासाठी मी एक स्मॉल कन्स्ट्रक्शन करून आपण हाईट ड्रॉ केलेली आहे. हाईट ड्रॉ करून तिथं जो AMC ट्रायंगल आहे तो 30, 60, 90 येतो हे शो केलं. त्याच्यावरून आपण AMC च्या रिमेनिंग साइड फाइंड आउट केल्या. रिमेनिंग साइड फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला दिले PC इज 1/3 ऑफ BC. त्याच्यावरून आपण PC फाइंड आउट केला, 2 आला तो. त्यानंतर आपण M', P', C आहे म्हणजे ते 3 पॉइंट कोलिनियर आहेत, त्यामुळे आपण कसं लिहू शकतो बघा, MP प्लस PC इज इक्वल्स टू MC असं आपण लिहू शकतो. त्याच्यावरून आपण MP ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. MP ची व्हॅल्यू आली 1. ती 1 आल्यानंतर AMP हा राईट अँगल ट्रायंगल येतो, M अँगल 90 असल्यामुळे. मग AMP राईट अँगल ट्रायंगल आला तर तिथे आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. व्हॅल्यू पुटअप करून आपण AP ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, विच इज नथिंग बट 2√7 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 8. From the information given in the figure, prove that PM is equals to PN is equals to √3 into 8. फिगर दिलेली आहे, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती यूज करून आपल्याला PM is equals to PN is equals to √3 into 8 हे प्रूव्ह करायचं आहे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. गिव्हन काय काय आहे बघा, PMN आपण हा ट्रायंगल कन्सिडर करूया. गिव्हन थिंग्स लिहूया आपण. गिव्हन काय येईल बघा, दिलेलं काय आहे PQ is equals to QR is equals to PR is equals to QM is equals to RN. ओके, is equals to A. हे आपल्याला दिलेलं आहे गिव्हन. कॉल दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके, MQA दिलेला आहे, QSA दिलेला आहे, RNA दिलेला आहे, PQA दिलेला आहे, PR सुद्धा A दिलेला आहे. ओके, नाउ कन्सिडर ट्रायंगल PMR. ओके, हा PMR आपण ट्रायंगल कन्सिडर करूया. इन ट्रायंगल PMR MQ इज इक्वल्स टू QR. MQ म्हणजेच काय येणार आहे, QM इज इक्वल्स टू PR आहे. ओके, हे गिव्हन आहे. देअरफॉर Q इज द मिड पॉइंट. Q इज द मिड पॉइंट. मग Q जर मिड पॉइंट असेल, देअरफॉर PQ इज अ मीडियन. जर या ट्रायंगल मध्ये PQ मीडियन आली, ओके,
क्यू हा मिड पॉइंट आहे म्हणजे पी क्यू मीडियन येणार आहे. देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम, इथं आपण अपोलोनियस थेरम यूज करू शकतो. बाय अपोलोनियस थेरम काय येणार आहे बघा, अपोलोनियस थेरम काय येईल, पीएम स्क्वेअर प्लस हा ट्रायंगल कन्सिडर केलाय पीएम आर, म्हणजेच मीडियन पडलेली साइड आपण सोडून द्यायची आणि रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन. पीएम स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स मीडियन स्क्वेअर मीन्स 2 टाइम्स पी क्यू स्क्वेअर प्लस 2 टाइम्स वन ऑफ द साइड म्हणजे एम क्यू घेऊ शकता किंवा क्यू आर घेऊ शकता. मी इथं 2 टाइम्स एम क्यू घेते, एम क्यू स्क्वेअर येईल. ओके, मग आता काय येणार आहे बघा, पीएम आपल्याला माहित नाही, पीएम ऍज इट इज राहील. पी आर माहित आहे, पी आर काय आहे ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स पी क्यू सुद्धा काय आहे आपला ए आहे, 2 टाइम्स ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स एम क्यू सुद्धा आपला ए आहे, 2 टाइम्स ए स्क्वेअर. 2 टाइम्स ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए स्क्वेअर इज 4a स्क्वेअर. पीएम स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग आता पीएम स्क्वेअर काय येईल बघा, हा ए स्क्वेअर इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस होईल, 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. देअरफॉर पीएम स्क्वेअर इज इक्वल्स टू 3a स्क्वेअर. मग आता जर आपला पीएम स्क्वेअर इज इक्वल्स टू 3a स्क्वेअर आला, देअरफॉर पीएम इज इक्वल्स टू अंडर रूट 3a स्क्वेअर. आपण ए स्क्वेअरचं रूट घेऊ शकतो. देअरफॉर पीएम इज इक्वल्स टू अंडर रूट 3 इंटू ए. ओके, सिमिलरली we can prove Pn is equals to under root 3a. Therefore, Pm is equals to Pn is equals to root 3 into a. ओके, काय केलेलं आहे बघा, आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यामध्ये PQ is equals to QR is equals to PR is equals to QM is equals to RN is equals to A हे आपल्याला दिलेलं आहे. आता मी इथे एक ट्रायंगल कन्सिडर केला PMR, याच्यामध्ये आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे MQ इज इक्वल्स टू QR, म्हणजेच Q हा या दोन यांचा मिड पॉइंट झाला. जर तो मिड पॉइंट असेल तर PQ मीडियन आली, मग मीडियन आल्यानंतर आपण अपोलोनियस थेरम यूज करून PM ची व्हॅल्यू पुटअप करून PM फाइंड आउट केला. सेम वे ना आपण PN फाइंड आउट करू शकतो. आता PN फाइंड आउट करायचं आहे म्हणजेच काय येईल बघा, QR इज इक्वल्स टू RN आहे म्हणजे R हा मिड पॉइंट येईल आणि त्याच्या वेळी PR ही त्याची मीडियन येईल म्हणजेच काय येईल, PQ स्क्वेअर प्लस PN स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स PR स्क्वेअर प्लस 2 टाइम्स QN स्क्वेअर. सेम वेने आपण व्हॅल्यू पुटअप करून ती सुद्धा व्हॅल्यू आपली रूट 3 इंटू ए येणार आहे. ओके, असं जर दोन प्रूव्ह करायचं असेल तर आपण सेम वेने दोन्ही प्रूव्ह न लिहिता सेम वेने आपण सिमिलरली म्हणून हे सुद्धा शो करू शकतो. ओके, तिथं तुम्ही असं जरुरी नाही की तिथं तुम्ही PN चं सुद्धा शो करायला हवं, या पद्धतीने आपण लिहू शकतो आणि सेम वेने ते सुद्धा येतं. ओके, इथं आपले क्वेश्चन 3 टू क्वेश्चन 8 पर्यंत मी क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवले आहेत. क्वेश्चन 9 पासून पुढचे जे क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. काही डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता. अजून देखील तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. थँक्यू.